नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र मोटिवेशनल ट्रेडर. हे बघा, आज आपल्याला इथे एकदम अशी छान अशी एंट्री मिळाली होती, बट आपण एंट्री घेतलेली नाही आहे, कारण की ऑलरेडी आपण 3 स्टॉकमध्ये ट्रेडिंग केलेली आहे. सो त्यामुळे आपण एंट्री घेतलेली नव्हती या स्टॉकमध्ये, कारण की पहिल्या स्टॉकमध्ये आपण प्रॉफिट वगैरे बुक केलेलं असल्यामुळे या स्टॉकमध्ये आपल्याला एंट्री नाही करता आली. बिकॉज आपण डिसिप्लिन जर फॉलो करत असेल तर हे आपल्याला जसं आज भलेही प्रॉफिट झालं असतं पण आपण एंट्री नाही घेतली, पण उद्या जर एखादा स्टॉक लॉसमध्ये गेला असता तर ते पण आपल्याला ॲक्सेप्ट करता आलं पाहिजे असतं, बरोबर आहे. पण मी डिसिप्लिन ब्रेक नाही होऊ दिलं, मी त्या स्टॉकमध्ये ट्रेड नाही घेतला. ज्या स्टॉकमध्ये ट्रेड घेतला आहे त्याचं नाव आहे बघा आयनॉक्स आयनॉक्स PVR मध्ये आपण ट्रेड घेतलेला होता. आणि ते ट्रेड कसा घेतला होता आणि कुठे घेतला होता तुम्हाला एकदम सविस्तर पद्धतीने मी तुम्हाला इथं सांगतो. हे बघा, ज्या वेळेस आयनॉक्स PVR हा असा डायरेक्ट मूव्ह करत होता, आपल्याला चलत्या गाडीमध्ये तर बसायचं नाही आहे. ज्यावेळेस त्यानं इथून वरती गेल्यानंतर ह्या टायमिंगला ज्यावेळेस इथे ब्रेकडाऊन दिला त्यावेळेस इथं आपली एंट्री झाली, बरोबर आहे. आणि आपला स्टॉप लॉस कुठला होता बघा, तुम्हाला मी एक्झॅक्ट दाखवतो. हे बघा, इथे आपली एंट्री झाली आणि आपला स्टॉप लॉस होता हा वाला. कुठला? हा वाला 8.95, जवळपास एक 7-8 पॉईंटचा आपला स्टॉप लॉस होता. आणि आपलं जे टार्गेट होतं ते किती होतं? 1:2, बरोबर आहे. म्हणजे आपण ह्या रेशोमध्ये इथं काम करत असतो, तर आपला जो 1:2 टार्गेट आहे तो एकदम सिंपल पद्धतीने आपल्याला तो कॅप्चर करता आला. ओके, त्याच्यामध्ये आपण 400 रुपये असं प्रॉफिट बुक केलेलं आहे. त्याचं स्क्रीनशॉट वगैरे तुम्हाला दाखवतो मी. त्याचा एक छोटेसे शॉर्ट्स पण बनवले होते की डिसिप्लिन, पेशन्स आणि तुमची सायकोलॉजी कशी काम करते, तर ते बघा. कारण की हे जे मोठं मूवमेंट आहे ना, ते कॅप्चर का करू शकलो नाही तुम्हाला हे पण मी एक्सप्लेन करतो. बिकॉज काय माहिती आहे का, निफ्टी आहे ना, निफ्टी हे बघा, निफ्टीचं मूवमेंट बघा तुम्ही की कशा पद्धतीचं निफ्टीचं मूवमेंट चाललेलं आहे. ही एवढी मोठी जर अशी कॅन्डल जर बनवत असेल निफ्टी काही ह्याला, तर मग मला सांगा, आता माझा स्टॉक आय थिंक मी इथं बुक केला आणि त्याच्यानंतर लगेच डाऊन आलो, लगेच अप साईडला. मला सांगा, इथं प्रॉफिट माझं राहिलं असतं का हो? जर मी त्या स्टॉकमध्ये कंटिन्यू केलं असतं तर नसतं ना राहिलं ऑब्व्हियसली. कारण की का राहिलं नसतं? कारण की सध्याच्या टायमिंगला निफ्टी, बँक निफ्टी कशा पद्धतीने मूव्ह करताय ना, तुम्ही एकदा चार्टमध्ये बघा, मग तुम्हाला समजून जाईल की यार काय गेम चालला आहे, बरोबर आहे का. सो त्यामुळे आपण इक्विटीमध्ये ट्रेडिंग करतो, त्याच्यामध्ये काही जास्त मोठा लॉस वगैरे काय होत नसतो. बट शेवटी आपल्यासाठी 100 रुपये लॉस म्हणजे खूप मोठा लॉस आहे, बरोबर आहे का. सो आपल्याला कॅपिटल कसं प्रिझर्व करता येईल याच्याकडे आपलं सगळ्यात जास्त लक्ष असलं पाहिजे. कारण की जर आपण कॅपिटल वाचवलं तरच आपण वाचू ट्रेडिंग करण्यासाठी, किंवा ट्रेडिंगचं करिअर जर पुढे कंटिन्यू करायचं असेल तर आपल्याला कॅपिटल आपलं सेव्ह करायला आलं पाहिजे. सो त्याच्यासाठी होईल तेवढं कॅपिटल सेव्ह करण्याचा प्रयत्न करा. स्टॉप लॉस झाला मान्य करा, बाहेर पडा. टार्गेट झाला मान्य करा, बाहेर पडा. हां, तुम्हाला टार्गेट जर आणखीन मोठा पाहिजे असेल तर स्टॉप लॉस ट्रेल करायला शिका. आणि तो स्टॉप लॉस कसा ट्रेल करता येईल याचं मी तुम्हाला हळूहळू सांगतो. जसं मी माझ्या व्हिडिओजमध्ये इम्प्रूव्हमेंट करणार आहे, तसंच मी माझ्या ट्रेडिंगमध्ये सुद्धा इम्प्रूव्हमेंट करणार आहे. सो त्यामुळं येणारे व्हिडिओज हे तुमच्यासाठी नक्कीच एकदम छान अशा लर्निंगचे व्हिडिओ असणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण की तुम्ही जर ह्या गोष्टी केल्या तर मला मोटिवेशन मिळायला मदत होते. त्यासाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू. हे बघा, ज्यावेळेस आपण ट्रेडिंग करत असू त्यावेळेस ह्या इथे कसं होल्ड करायचं हे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कारण की सायकॉलॉजी आपली सगळ्यात जास्त काम करते ते इथं काम करते. बस एवढं लक्षात ठेवा.